नमस्कार. एस.वाय. बी.कॉमला कंपनी कायद्याची मूळ तत्त्वे म्हणून विषय आहे. त्या विषयातील पहिला चॅप्टर कंपनी कायद्याची माहिती किंवा परिचय व कंपनीच्या संकल्पना ह्या प्रकरणाबाबत आज आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला कंपनीची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना समजून घेत असताना काही आधारांवर म्हणजेच कंपनी कायदा हा कधी अस्तित्वात आला किंवा कंपनी हा प्रकार कधी सुरुवात झाला याचा जर का आपण विचार केला तर युरोपियन खंडापासून युरोपियन देशांपासून हा कंपनी हा व्यवसाय प्रकार उदयास आलेला दिसून येतो. आणि ब्रिटिश शासनाच्या कालखंडात म्हणजेच 1850 साली इंग्लंडच्या संसदेत पहिला कंपनीचा कायदा पास झाला. त्यानंतर सन 1857 मध्ये दुसरा कंपनी कायदा संमत झाला व या कायद्याने सभासदांना मर्यादित जबाबदारीचे तत्त्व प्रदान केले. त्यानंतर 1860 मध्ये पुन्हा एकदा ब्रिटन सरकारने याच्यामध्ये चेंजेस केले आणि नवीन कंपनी कायदा हा पास केला गेला. व पुढे असेच 1866 मध्ये ब्रिटन सरकारने यापूर्वीचा जो काही कायदा तयार केला होता ज्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या जात होत्या त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून नवीन कंपनी कायदा या ठिकाणी पास केलेला आहे. आणि पुढे पुढे कंपनीच्या आवश्यकतेसाठी किंवा ब्रिटन सरकारच्या आवश्यकतेनुसार त्यांनी कंपनी कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केले जे पुढीलप्रमाणे सांगण्यात आलेले. 1882 साली, 1913ला, 1914ला, 15, 20, 26, 30, 32, 36 आणि 51 मध्ये अशा प्रकारच्या त्या कंपनी कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याआधी आपण ब्रिटन सरकारने सांगितल्याप्रमाणे कंपनी कायद्यानुसार आपल्या देशातील कंपन्यांचा कारभार चालत होता. पण भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर आपल्या भारताने प्रथमच 1950 साली श्री C.H. भाभा यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायद्याची समिती स्थापन केली आणि ह्या समितीच्या माध्यमातून एक अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल 1952 मध्ये सरकारच्या समोर सादर करण्यात आला. आणि त्या कालावधीतले जे काही सरकार होते त्या सरकारने 1953 साली हा कायदा नवीन कंपनी कायदा संसदेत मंजुरीसाठी सादर केला आणि सन 1955 मध्ये लोकसभेत हे विधेयक मंजूर केले. 18 जानेवारी 1956 रोजी राष्ट्रपतींनी विधेयकावर सही केली व त्यानंतर 1 एप्रिल 1956 रोजी कंपनी कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली. आणि आपण 11वी-12वीला बघितलं का जे काही कंपनीच्या स्थापनेपासून आपण बघितलं आणि त्याचबरोबर चिटणीसाची कार्यपद्धती या 11वी आणि 12वीच्या अशा दोन्ही सिलेबसमध्ये आपण कंपनी कायद्याबद्दल बरीचशी माहिती जाणून घेतली होती. आणि जे काही 11वी-12वीच्या कंपनीच्या कार्यपद्धती चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयामध्ये आपण कंपनी कायदा 1956 याबाबत सखोल अभ्यास पण केला होता. आता हा जो कंपनी कायदा 1956 होता यामध्ये सुद्धा वेळोवेळी आणि आवश्यकतेनुसार आणि नवीन शासकीय धोरणं असतील किंवा नवीन आधुनिकीकरणाची धोरणं असतील यानुसार या कंपनी कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला, दुरुस्त्या करण्यात आल्या आणि सुधारणासुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेला. सन 1956 मध्ये हा जो कंपनी कायदा 1956चा होता हा कायदा मंजूर केल्यानंतर बऱ्याचशा वेळेस त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले आणि जशी जशी गरज भासू लागली तसे तसे बदल होत गेले आणि एका विशिष्ट टायमिंग नंतर हा
कंपनी कायदासुद्धा बदलून याऐवजी नवीन कंपनी कायदा असावा अशी आवश्यकता, अशी गरज त्या काळी भासू लागली गेली. आणि त्यानंतर नवीन कंपनी कायदा संमत करण्यासाठी सन 2010 ते 2012 या दरम्यान प्रयत्न करण्यात आले आणि सरकारने 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत कंपनी कायदा 2013 बिल प्रस्तुत करून त्याला संमती मिळवली. 8 ऑगस्ट 2013 रोजी राज्यसभेने या कायद्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून कंपनी कायदा 2013 नव्याने अस्तित्वात आला. त्यामुळे कंपनी कारभाराच्या साम्राज्यात सन 2012 चे कंपनी कायदा बिल हे एक मैलाचा दगड म्हणून ओळखले जाऊ लागले. का त्याच्या आधीचा कंपनी कायदा आणि त्याच्यानंतरचा कंपनी कायदा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून आले होते. तसंच या कंपनी कायदा 2013 मध्ये विशेष महत्त्व हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ह्या मुद्द्याला विशेष करून देण्यात आलेले आहे. जवळजवळ 56 वर्षानंतर नवीन कंपनी कायदा अस्तित्वात आला. त्यासाठी 18 डिसेंबर 2012 रोजी एक कंपनी बिल संमत करण्यात आले. या बिलामुळे सन 1956च्या कंपनी कायद्यातील बऱ्याचशा कलमांमध्ये बदल करण्यात आला होता. या कलमांची संख्या 658 वरून 470 पर्यंत केली. म्हणजे अनावश्यक जे काही कलम 1956 कायद्यात होते ते सगळे वगळून नवीन त्याच्यामध्ये सुधारणा आणि मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला या 2013च्या कायद्यामध्ये दिसून येतो. कंपनी कायदा 1956 आणि 2013 यामध्ये जो काही फरक आहे तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. खाजगी कंपनीची सभासद संख्या कमाल मर्यादा ही 50 होती. ती 2013च्या कायद्यामध्ये 200 पर्यंत गेली. सभासदांची किमान संख्या, आता खाजगी कंपनी असेल तर किमान 2 व्यक्ती एकत्र येऊन खाजगी कंपनी कायदा 1956 नुसार सुरू करत होत्या. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व्यक्तींची आवश्यकता होती. तसंच 2013च्या कायद्यामध्ये खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही, परंतु एक नवीन कंपनीचा प्रकार हा या 2013 कायद्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला दिसून येतो. एक व्यक्ती कंपनी हा कंपनीचा नवीन प्रकार या 2013च्या कायद्यामध्ये अस्तित्वात आलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने घटनापत्रक उपदेश कलम ज्यामध्ये 1956च्या कायद्याअंतर्गत मुख्य उपदेश व सहाय्यक किंवा दुय्यम उपदेश आणि इतर उपदेश यांचा उल्लेख त्यात केला गेला होता. परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये कंपनी ज्या उद्देशाने स्थापन केली जाणार आहे त्याची माहिती कंपनीच्या घटनापत्रकात कंपनी स्थापनेच्या वेळी देणे आवश्यक आहे. म्हणजे जे उद्दिष्ट असेल ते कंपनीच्या स्थापनेच्याच वेळेस ते सांगितलं गेलं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं दुय्यम उपदेश किंवा सहाय्यक उपदेश किंवा इतर उपदेश असणार नाही. जे जरी असतील ते सुद्धा कंपनी कायदा 2013च्या कायद्यानुसार नोंदणीच्या वेळीस ते नमूद करणं अपेक्षित असणार आहे. 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे अग्रहक्क भाग हे कंपनी कायदा 2013 मध्ये विकत घेता येत नाहीत आणि 2013च्या कायद्यामध्ये फक्त मोठी प्रकल्प पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे अग्रहक्क भाग विकत घेण्याचा परवानगी यात देण्यात आलेली आहे. भागधारकांची वार्षिक सभा 1956 कायद्यानुसार कंपनीची नोंदणी झाल्यापासून 18 महिन्याच्या आत किंवा आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत ही वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणं अपेक्षित होतं की ते कायदेशीर तरतुदीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. परंतु 2013च्या कायद्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यापासून 9 महिन्याच्या आत आपल्याला ही वार्षिक सर्वसाधारण सभा
बोलवणं अपेक्षित असणार आहे. ज्या ठिकाणी 6 महिन्याची आत होतं त्या ठिकाणी 3 महिन्याची मुदत जास्त वाढून दिलेली दिसून येतं. वार्षिक सभा घेण्यासाठी सभेची नोटीस ही 1956 कायद्यामध्ये लेखी स्वरूपात होती, परंतु 2013 कायद्यामध्ये ती लेखी स्वरूपात पण देऊ शकतो आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अशा दोन्ही पद्धतीने ती नोटीस देणं अपेक्षित असेल किंवा ती कायदेशीररित्या ग्राह्य धरण्यात येईल. त्याच पद्धतीने नियामक सभाच्या बाबतीत 1956च्या कायद्यानुसार कंपनीच्या स्थापनेपासून 1 महिन्यानंतर परंतु 6 महिन्याच्या आत ही नियामक सभा बोलवणं हे अपेक्षित होतं. परंतु 2013च्या कायद्यामध्ये अशी कुठलीही अट किंवा कुठलीही तरतूद दिलेली नाही आहे. संचालकांच्या बाबतीत संचालकांची संख्या कंपनी कायदा 1956 मध्ये 12 सांगण्यात आली होती, परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये 15 आणि वार्षिक सभेत विशेष ठराव पास करून 15 पेक्षा जास्त संचालक सुद्धा त्यांना नेमता येतात. आर्थिक प्रमाणपत्रे, चिटणीस, व्यवस्थापक व किमान 2 संचालकांना अशी पत्रे देता येत होती कंपनी कायदा 1956 नुसार. परंतु 2013 नुसार फक्त कंपनीच्या अध्यक्षालाच आर्थिक प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला किंवा गैरकारभाराला आळा बसेल आणि पारदर्शकता मोठ्या प्रमाणात त्यात दिसून येईल. एकत्रीकरण. कंपनी कायदा 1956 मध्ये कुठल्याही प्रकारचं अमलगमेशनबाबतची तरतूद करण्यात आली नव्हती, परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये भारतीय कंपनीचे विदेशी कंपनीत एकत्रीकरण करण्याची परवानगी, त्यासंबंधीचे नियम केंद्र सरकार तयार करेल त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येईल. त्याच पद्धतीने कंपनी कायदा 2013ची काही प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगण्यात येतील. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक शुद्ध नफ्याच्या 2% रक्कम कंपनीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सामाजिक सुधारणांवर केली गेली पाहिजे. म्हणजे आपण बघितलं का कंपनी कायदा 2013 मध्ये विशेष बाब काय होती, तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हे 2% भाग, आता हा 2% CSR हा सामाजिक घटकांवर किंवा सामाजिक सुधारणांवर खर्च करणं अपेक्षित असणार आहे. त्याच पद्धतीने कंपनीचा एखादा अधिकारी कर्तव्याची अपेक्षा किंवा अपराध करून चुकीचे किंवा गैरकृत्याने बँक किंवा तत्सम संस्थांशी कर्तव्यभंग करून कंपनीला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला गैरकृत्याबद्दल शिक्षा करता येते. तसंच विशेष हिशोब तपासणीसाठी सनद घेतलेल्या म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 20 कंपन्यांची हिशोब तपासणी करता येईल. हिशोब तपासणीसाठी नेमणूक ही 5 वर्षाकरता केली जाईल, पण आवश्यकता भासल्यास त्यात प्रत्येक वर्षात वार्षिक सभेत सुधारणा केली जाऊ शकेल. कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी 1/3 म्हणजे 33.33% संचालकांची अदलून बदलून नियुक्ती होऊन नवीन संचालकांची नियुक्ती केली जाईल, की जेणेकरून कोणाचीही मक्तेदारी त्या कंपनीवर तयार होणार नाही. त्याच पद्धतीने कंपनीचे स्वरूप आणि कंपनीचे प्रकार, थोडक्यात कंपनीच्या प्रकारांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले आहे. त्यात पहिलं वर्गीकरण हे नोंदणीनुसार केलेलं आहे. सनदी कंपन्या ज्या ब्रिटन शासनाच्या कालावधीमध्ये त्या राज आज्ञेनुसार त्याची अंमलबजावणी व्हायची किंवा त्याचं नियंत्रण हे त्या ब्रिटन सरकारच्या राज आज्ञेनुसार चालायचे.
परंतु आता अशा सनदी कंपन्या अस्तित्वात असताना दिसून येत नाही. विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या म्हणजेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारच्या माध्यमातून विशेष कायदा पारित करून ज्या कंपन्यांची स्थापना केली जाते त्यांना विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या म्हणतात. याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही त्या केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची असेल. त्यानंतर नोंदणीकृत कंपन्या, ज्यांची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार होईल, अशा सगळ्या कंपन्या ह्या नोंदणीकृत कंपन्या म्हणून ओळखल्या जाईल. ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं केंद्र सरकारचं किंवा कोणत्याही राज्याचं हुकुमशहाचं त्याच्यावर नियंत्रण असणार नाही. दुसरं वर्गीकरण आहे सभासद संख्येनुसार. आपण 11वी बारावीला पण बघितलं होतं. सभासद संख्येनुसार म्हणजेच खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या. खाजगी कंपन्यांमध्ये दोन कंपन्यांचा प्रकार आता याच्यात दिसून येतो. एक खाजगी कंपनी असेल तर त्याला कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येऊन ते कंपनी हा व्यवसाय प्रकार चालू करू शकतात. परंतु याच्यामध्ये एक व्यक्ती कंपनी हा एक नवीन प्रकार पण दिसून आलेला आहे की ज्या व्यक्तीला 1 लाखापर्यंत भाग भांडवल उभं करून स्वतःचा व्यवसाय हा खाजगीरित्या चालवता येऊ शकतो. त्यामुळे तो प्रकार सुद्धा या खाजगी कंपन्यांमध्येच मोडला जातो. आणि दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपन्या, ज्याची किमान सभासद संख्या ही 7 सांगण्यात आलेली आहे आणि कमाल मर्यादा ही असंख्य असू शकते. तिसरा वर्गीकरणाचा प्रकार हा जबाबदारीच्या तत्वानुसार सांगितलेला आहे. भागांची भागांनी मर्यादित कंपन्या म्हणजेच ज्या कंपन्यांमध्ये कंपन्यांचे भाग हे भाग बाजाराच्या माध्यमातून त्याची खरेदी विक्री केली जाते, अशा कंपन्या या प्रकारात मोडतात आणि यांची जबाबदारी ही त्या भागधारकाने धारण केलेल्या भागाच्या दर्शनीय मूल्यावर अवलंबून असेल. दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपन्या. ज्या लोकांनी, ज्या भागधारकांनी किंवा ज्या व्यक्तींनी, गुंतवणूकदारांनी त्या कंपनीची जबाबदारीची देयता देण्याची हमी घेतलेली आहे, अशा कंपन्या म्हणजे हमीने मर्यादित कंपन्या. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात NGO सारख्या कंपन्या किंवा सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवून स्थापन झालेल्या कंपन्या या प्रकारात येतात. तिसरा प्रकार आहे अमर्यादित कंपन्या. म्हणजे एक व्यक्ती कंपनी किंवा भागीदारी संस्था किंवा हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धती या प्रकारच्या कंपन्या यामध्ये येतात, कारण की त्यांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. चौथं वर्गीकरण केलंय का त्यात इतर कंपन्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. इतर कंपन्यांचे प्रकार यामध्ये सरकारी कंपन्या का ज्यांनी 51% जास्त शेअर्स हे सरकारचे आणि त्यांनी त्या सार्वजनिक कंपनीत किंवा खाजगी कंपनीमध्ये गुंतवलेले, परंतु त्याचं नियंत्रण हे सरकारच्या ताब्यात आहे, अशा कंपन्यांना सरकारी कंपन्या म्हणल्या जातात. परदेशी कंपन्या का ज्यांची स्थापना किंवा मुख्य कार्यालय हे भारताबाहेर असून त्यांचा व्यवसाय भारतामध्ये चालत असेल किंवा केलं जात असेल तर अशा कंपन्यांना परदेशी कंपन्या म्हणून म्हटलं जातं. दुय्यम किंवा प्रथम कंपन्या, होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनी. एखादी कंपनी मुख्य कंपनी म्हणून काम करते आणि मुख्य कंपनी ही दुय्यम कंपनीचे 51% जास्त भाग भांडवल खरेदी करते आणि त्याच्यावर संचालक मंडळांच्या माध्यमातून किंवा संचालकांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवून कामकाज करण्याचा प्रयत्न करते. आणि दुय्यम कंपनी ही प्रमुख कंपनीने सांगितलेल्या पद्धतीनुसार आपलं कामकाज करत असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे विशिष्ट कसोट्यांच्या आधारावर काही कंपन्यांचे प्रकार पडलेले आहेत. एक व्यक्ती कंपनी का ज्यामध्ये एक व्यक्ती आपली कंपनी स्थापन करू शकते. किमान 1 लाखाची भाग भांडवल उभारणी केल्यावर त्या व्यक्तीला आपली कंपनी खाजगी कंपन्यांच्या प्रकारामध्ये नोंदवता येते
खाजगी कंपनी म्हणून ते कामकाज किंवा तो व्यवसाय करू शकतो. निष्क्रिय किंवा सुप्त कंपन्या, ज्या कंपन्या निष्क्रिय स्वरूपात काम करतात, फक्त नावापुरत्या व्यवसाय करतात, अशा कंपन्या. आपण आजही बघतो का विशिष्ट लोक कंपनीची स्थापना करतात किंवा तिची नोंदणी करतात, पण कुठल्याही प्रकारचा व्यवहार त्या कंपन्या करत नाही किंवा विशिष्ट कालावधीमध्ये त्यांनी आतापर्यंत मधल्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार केलेला नाही, अशा कंपन्यांना निष्क्रिय किंवा सुप्त कंपन्या म्हणतात. का ज्या 2013च्या कायद्याच्या आधी बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या उघडकीस आल्या आणि ज्या चुकीच्या कंपन्या होत्या किंवा गैरकृत्यासाठी स्थापन झालेल्या कंपन्या होत्या, त्यांच्यावर आळा घालण्यात आला, प्रतिबंध घालण्यात आला. पुढचा प्रकार आहे आजारी किंवा लहान कंपन्या, ज्या आपले कर्ज किंवा आपली लायबिलिटी देयता ह्या देऊ शकत नाही किंवा जेव्हा भागधारक मागतील किंवा गुंतवणूकदार मागतील त्यावेळेस त्यांनी गुंतवलेली रक्कम त्याची परतफेड करू शकत नाही, तेव्हा अशा कंपन्यांना आजारी कंपन्या म्हणतात. आणि लहान कंपनी म्हणजे जिची भागभांडवलाची मर्यादा ही कमी स्वरूपात आहे, अशांना लहान कंपनी किंवा स्मॉल कंपनी असं म्हणतात. मित्र किंवा सोबत कंपनी, आता याच्यामध्ये समान उद्दिष्ट ठेवून किंवा समान एखादं प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन कंपन्या एकत्र येऊन ते उद्दिष्ट किंवा तो प्रकल्प पूर्ण करतात, तेव्हा त्या कंपन्यांना मित्र कंपनी किंवा सोबत कंपनी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपण बघितलं का कंपनी कायदा 2013 मध्ये खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत व सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत सुद्धा रूपांतर करता येते. खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत व सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर करण्यात कंपनी कायद्यातील कलम 18 मध्ये काही तरतुदी केलेल्या आहे. कोणत्याही नोंदणी झालेल्या कंपनीत तिच्या घटनापत्रक व नियमावली बदल करून दुसऱ्या कंपनीत त्यांना रूपांतर करता येते. कंपनीला तिचे दुसऱ्या कंपनीत रूपांतर करण्यासाठी संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. नोंदणी अधिकारी अर्ज मिळाल्यानंतर तो कंपनीचे रूपांतर करण्यासंबंधीच्या सर्व बाबींच्या पूर्तता झालाय की नाही हे विचारात घेतो व त्याची खात्री झाल्यानंतर पूर्वीच्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीत रूपांतर करण्याची परवानगी देतो. पूर्वीच्या कंपनीने घेतलेले कर्ज किंवा केलेले करार कंपनीच्या रूपांतरानंतरही पूर्वीसारखेच राहतील. कंपनीच्या रूपांतराचा त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही किंवा परिणामही होणार नाही. धन्यवाद.